तिखट खाणाऱ्यांनो जरा सांभाळून हा मटण ठेचा खाल्ल्यावर तुम्हाला घाम नक्कीच फुटेल। तयार व्हा मग अशा झणझणीत मटण ठेचाची रेसिपी बघण्यासाठी। तर सर्वात पहिला आपण मटण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे। आणि ठेचा बनवण्यासाठी मी लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतलं, तो चांगलं वाटून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 पळी तेल टाकून त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकून घेतलं। जिरं चांगलं भाजल्यानंतर आपण तयार वाटण त्याच्यात टाकून घेऊया आणि ते वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। त्यानंतर मी थोडीशी हळद आणि थोडीशी धने पावडर पण यामध्ये ॲड केली आहे। चांगलं परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। वाटण चांगलं परतून झालं की त्यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकून घेऊया आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया मटण शिजेपर्यंत आणि चांगली त्याला उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी आल्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला ह्यातलं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। पाणी चांगलं आटलं की मटण ठेचा थोडा सुका बनेल आणि खायलाही एकदम चविष्ट लागेल। अशा पद्धतीने ठेचा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तर आता यातलं सर्व पाणी आटलं आहे बऱ्यापैकी। आपण याला सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। तर बघा झाला की नाही तयार सोप्या पद्धतीने मटण ठेचा। तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की ही रेसिपी कशी झाली आहे। आणि अशा सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचा प्रतिसाद नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा। नमस्कार।